नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचे स्वागत माझे यूट्यूब चॅनल तेजस्विनी केक क्रिएशनमध्ये करत आहे। चला तर पाहूया आज आपल्या केकची कशी आहे नवीन डिझाईन ते। तर इथे मी मँगो फ्लेवरचा स्पंज घेतलेला आहे आणि त्याला मी 3 पार्टमध्ये कट केलेला आहे। तर इथे आपले हे तिन्ही पार्ट कट करून झालेले आहेत। आपले तिन्ही पार्ट हे कट झालेले आहेत। त्यानंतर मी क्लीन करून घेतलेला आहे। टर्न टेबल हा पूर्ण क्रम्स उचलून घेतलेले आहे। त्यानंतर मी फर्स्ट लेयर बोर्डवर ठेवून त्याला क्रीम क्रश टाकून क्लीन केलेला आहे आणि त्यानंतर मी सेम पद्धतीने सेकंड लेयर पण क्रीम आणि क्रश टाकून क्लीन केलेला आहे। इथे आपली फर्स्ट आणि सेकंड लेयर ही झालेली आहे। त्यानंतर मी थर्ड लेयर घेऊन थर्ड लेयरला आणि साइडला पण क्रम कोट करून घेतलेला आहे। वर आणि साइडला दोन्ही बाजूला मी क्रम कोट केलेला आहे। क्रम कोट केल्यानंतर मी तिथे ओल्या कापडाच्या साहाय्याने साइडने क्लीन करून घेतलेला आहे, जेणेकरून आपली साइडची हे फिनिशिंग व्यवस्थित आलेली पाहिजे म्हणून। त्यानंतर मी फायनल फिनिशिंगसाठी व्हाईट कलरची क्रीम घेऊन इथे मी साइडला आणि वर दोन्ही बाजूला मी पॅलेट नाईफच्या मदतीने क्रीम लावत आहे आणि जिथे जिथे मला पुन्हा गरज पडत आहे तिथे तिथे मी पुन्हा क्रीम अप्लाय करत आहे आणि साइडला मी सर्वात आधी फिनिशिंग दिलेली आहे। हळूहळू फिनिशिंग दिल्यानंतर आणि मी पॅलेट नाईफच्या मदतीने साइडला डिझाईन पण केले। त्यानंतर मी पॅलेट नाईफ हा घेऊन सरळ मी पॅलेट नाईफ हा यूज करत आहे आणि वरून क्लीन करत आहे। तुम्ही पाहत असाल तर मी पॅलेट नाईफ हा सरळ ठेवलेला आहे, मी कुठेही बाजूने वाकवलेला नाही आहे आणि मी प्रत्येक वेळेस क्लीन करताना पॅलेट नाईफ हा ओल्या कापडाला पुसलेला आहे आणि त्याच्यानंतरच मी यूज केलेला आहे। त्यानंतर मी इथे थोडीशी रेड कलरची क्रीम यूज केलेली आहे आणि त्याच्या मदतीने मी डिझाईन दिलेली आहे। तर इथे आपण कुठल्याही नोझलचा यूज करणार नाही आहोत, फक्त साइडला जी बॉर्डर दिलेली आहे तिथेच आपण नोझलचा यूज केलेला आहे। अदरवाईज हा पूर्ण डिझाईन विदाऊट यूजिंग नोझल आहे। तर इथे आपण फक्त पॅलेट नाईफच्या मदतीने रेड कलरची क्रीम मी एका प्लेटमध्ये घेतलेली आहे आणि ते पॅलेट नाईफला लावून तिथे मी ते लावत आहे। या वेळेवर आपली केक ही पूर्णपणे सेट झालेली पाहिजे, तेव्हाच आपण ही रेड कलरची क्रीम तिथे अप्लाय करू शकतो। तर इथे मी हळूहळू फुलाच्या पाकळ्या इथे मी काढत आहे। तर अशा मी 5-6 पाकळ्या इथे मी पॅलेट नाईफच्या मदतीने थोडं एक शेप देत मी तिथे कव्हर केलेला आहे। तर इथे पाहू शकतात मी त्याला सोबतच क्लीनही करत आहे आणि पॅलेट नाईफ हा मी व्यवस्थित क्लीन करूनच यूज करत आहे, जेणेकरून तिथे फ्लावरला एक शेप डिझाईन आली पाहिजे। तर जेव्हा मी तो पॅलेट नाईफ तिथे ठेवत आहे तेव्हा मी त्याला एक पाकळीचा शेप देण्यासाठी त्याला गोल राऊंड जसं मला शेप पाहिजे होतं त्या शेपमध्ये मी त्याला कव्हर करत आहे। तर प्रत्येक वेळेस हा पॅलेट नाईफ मी क्रीममध्ये दोन्ही बाजूला क्रीम लावून पॅलेट नाईफ हा मध्ये प्रेस करून मी तिथे एक डिझाईन केलेली आहे आणि पुन्हा क्लीन करण्यासाठी मी त्याला सर्वात आधी पॅलेट नाईफला क्लीन केलेला आहे आणि त्याच्यानंतरच मी तो पुन्हा यूज केलेला आहे। तर इथे आपला एक फ्लावर हा रेडी झालेला आहे। तर इथे मला जिथे जिथे वाटत आहे की इथे थोडा पाहिजे आहे, फ्लावर पाकळीचा शेप येत नाही आहे, तिथे तिथे मी पुन्हा क्रीम अप्लाय करत आहे। तर इथे आपला हा पहिला फ्लावर हा रेडी झालेला आहे। त्यानंतर मी सेम पद्धतीने पण वेगळा पॅलेट नाईफ यूज केलेला आहे। तर इथे मी हा आपला फ्लावर हा एक रेडी झालेला आहे। तर सेम पद्धतीसाठी मी आता दुसरा फ्लावर तयार करण्यासाठी हा पॅलेट नाईफ जो आहे तो यूज नाही करणार आहे। तर हा जो थोडासा समोर कोन आलेला आहे तो पॅलेट मी आता दुसरे फ्लावर्स काढण्यासाठी घेणार आहे। तर इथे मी पॅलेट नाईफला क्रीम लावत आहे आणि तिथे मी फ्लावर काढून घेणार आहे। तर इथे पाहतात तुम्ही, तर मी आधी जो पॅलेट नाईफ यूज केला होता तो पॅलेट नाईफ न यूज करता मी छोटा ज्याला कोन आहे समोर तो पॅलेट नाईफ यूज करत आहे आणि त्या पॅलेट नाईफने पण इथे मी छोटा फ्लावर काढत आहे। तर इथे आपला छोटा फ्लावर कुठे 2 पाकळ्या, कुठे 4 पाकळ्या, कुठे 3 पाकळ्या असं मी इथे फ्लावर रेडी करत आहे। तर पाहतात तुम्ही हळूहळू क्लीन करून मी तिथे फ्लावर रेडी करत आहे आणि मी तो तिथे प्रत्येक वेळेस ही क्रीम अप्लाय करत आहे पॅलेट नाईफला आणि लगेच मग तिथे मी ते लावून घेत आहे। तर इथे माझे हे फ्लावर्स रेडी झालेले आहेत। त्यानंतर मी येलो कलरच्या क्रीम तयार करून मी फ्लावरच्या मधामध्ये
तिथे डॉट डॉट देऊन एक डिझाईन केलेली आहे, जेणेकरून त्याला पूर्णपणे फ्लावरचा लुक आलेला पाहिजे. तर इथे आपला हा फ्लावरचा डिझाईन ही रेडी झाली आहे. त्यानंतर मी लीफसाठी ग्रीन कलरची क्रीम ही तयार केलेली आहे. सर्वात आधी मी इथे मी नाव लिहून घेतलेलं आहे. हेमांशू हे मी नाव इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर मी पॅलेट नाईफच्या मदतीने पुन्हा जो आपण छोटे फ्लावर जे काढलेले आहेत त्याच पॅलेट नाईफने मी इथे आता ग्रीन कलरचे लीफ इथे काढून घेणार आहे. तर त्यासाठी मी सेम पद्धतीने ग्रीन कलरची क्रीम तयार करून इथे मी प्रत्येक फुलाजवळ जिथे जिथे मला वाटत आहे तिथे तिथे मी पानाचा शेप देत आहे. तर इथे पण मी पॅलेट नाईफचाच यूज केलेला आहे. इथे पण मी कुठलाही नोझल यूज केलेला नाही आहे. तर ही आपली डिझाईन कुठलाही नोझल न यूज करता तयार झालेली आहे, तेही फक्त पॅलेट नाईफच्या मदतीने. तर इथे हा आपला केक रेडी झालेला आहे. तर तुम्हाला केकची डिझाईन ही कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.